and speak it. We will hear and speak it. Read and write it too. Read and write it too. CLR प्रस्तुत करत आहे वी लर्न इंग्लिश लेसन 42. आम्ही इंग्रजी शिकतो पाठ 42. मित्रमैत्रिणींनो, आजचा पाठ जरा वेगळा आहे. आज आपण सगळे मिळून एक खेळ खेळणार आहोत. माझ्याबरोबर इथे राजू, माया, नितीश आणि सीमा ही तुमच्यासारखी 4 मुलं आहेत. नमस्ते. आणि हेमाताई सुद्धा आहेत त्यांच्याबरोबर. नमस्ते. आज हेमाताई या मुलांना एक नवीन खेळ शिकवणार आहेत. मित्रमैत्रिणींनो, या मुलांबरोबर तुम्हीही हा खेळ खेळू शकाल. खेळ कसा खेळायचा ते हेमाताई तुम्हाला सांगेल. हे बघा, माझ्याजवळ एक कॅलेंडर आहे. लुक ॲट दिस कॅलेंडर. Lovely. Look at the mountains and see how green the trees are. हो, ह्या कॅलेंडरवर सुंदर चित्र आहे. बर्फानी झाकलेले पर्वत, हिरवीगार झाडं, खळखळणारी नदी. पण हेमाताई, खेळाचं काय? या कॅलेंडरशी खेळणार आपण? Are you joking? How can we play with a calendar? अरे खरंच, आपण कॅलेंडरशीच खेळणार आहोत. कसं ते ऐका बरं का. आपण 2 गट करू. माया अँड नितीश इन ग्रुप A, राजू अँड सीमा इन ग्रुप B. नितीश, कम हिअर. कम अँड सिट नियर मी. आपण दोघं एका गटात ग्रुप A मध्ये. आणि मी आणि सीमा ग्रुप बी मध्ये. येस. आता मी एक प्रश्न विचारेन. त्या प्रश्नाचं उत्तर ह्या कॅलेंडरमध्ये सापडेल. जो कोणी आधी उत्तर शोधून सांगेल त्याच्या गटाला 1 पॉइंट मिळेल. मित्रमैत्रिणींनो, तुम्हाला तर हे कॅलेंडर दिसतच नाही, पण तरीही तुम्ही जर नीट विचार केला तर तुम्हाला नक्कीच उत्तर सापडेल. घड्याळाची टिकटिक चालू असताना तुम्हीही प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तुमच्या टीचरला सांगा. कसे प्रश्न विचारणार आहेस हेमाताई? मला नाही कळलं. सांगते. असं करूया, मी आधी एक प्रश्न विचारते, तुम्ही प्रश्न ऐका आणि उत्तर सांगायचा प्रयत्न करा. प्रश्न आहे, टुडे इज May 12th. टुडे इज Sunday. What was the date on last Sunday? मित्रमैत्रिणींनो, तुम्हाला प्रश्न कळला का? हेमाताई म्हणाली, आज 12 मे आहे. आज रविवार आहे. मग गेल्या रविवारी कोणती तारीख होती? प्रश्न पुन्हा ऐका आणि इंग्रजीत उत्तर द्यायचा प्रयत्न करा. टुडे इज May 12th. टुडे इज Sunday. What was the date on last Sunday? May 5th. Last Sunday was May 5th. That's right, नितेश. गेल्या रविवारी तारीख होती 5 मे. लास्ट संडे वॉज May 5th. असंच इंग्रजीत उत्तर द्यायचं. उत्तर सुचलं की पटकन उत्तर द्या. जो पहिल्यांदा बरोबर उत्तर देईल त्यालाच पॉइंट मिळतील. ओके, दॅट्स इझी. हो, पण मगाशी मी सोपा प्रश्न विचारला. पण आता खरा खेळ सुरू झाल्यावर एवढे सोपे प्रश्न नाही विचारणार मी. चालेल ना? ओके, चालेल. चला तर मग सुरू करूया. पहिला प्रश्न ऐका. टुडे इज May 12th, Sunday. What was the day on May 9th? Thursday. May 9th was Thursday. गुड राजू. आज 12 मेला रविवार आहे, तर 9 मेला गुरुवार होता. बरोबर. ग्रुप बी ला 1 पॉइंट. Yes! पुढचा प्रश्न ऐका. टुडे इज May 12th, Sunday. What will be the date on next Sunday? Next
संडे म्हणजे पुढचा रविवार. व्हॉट विल बी द डेट ऑन नेक्स्ट संडे? May 19th. Next Sunday will be May 19th. गुड माया, दॅट्स करेक्ट. पुढच्या रविवारी 19 तारीख असेल. ग्रुप ए 1 पॉइंट फॉर यू. Yes! आता बघा हं, जरा पुढे जाऊया. कॅलेंडरचं एक पान उलटा बघू. कोणता महिना आला? जून. मे नंतर जून महिना येतो. येस, जून. नाव लिसन. जून 26th is Wednesday, right? Yes. June 26th is Wednesday. मग सांगा, what will be the date on the Wednesday after June 26th? प्रश्न पुन्हा एकदा ऐका. What will be the date on the Wednesday after June 26th? July 3rd. बघू, पान उलटून जुलै महिना बघा. Yes, the next Wednesday will be July 3rd. Right. Group A gets 1 more point. Yay! Yes! तुम्हाला आता 2 पॉइंट मिळाले. बरं, आता पुढचा प्रश्न ऐका. जुलै इज द 7th month, right? जुलै 7वा महिना आहे. Which is the 11th month? November. सोपं आहे. The 11th month is November. Right. So now you also have 2 points. Yes! मग कोण जिंकलं? दोन्ही गटांना 2-2 पॉइंट आहेत. एक अवघड प्रश्न विचार नाही माताई. मग जो कोण बरोबर उत्तर देईल त्याचा गट जिंकेल. हो, चालेल चालेल चालेल. ऐका हं. हाऊ मेनी डेज आर देअर फ्रॉम सप्टेंबर 23rd टू गांधी जयंती? मित्रमैत्रिणींनो, प्रश्न कळला? हाऊ मेनी डेज आर देअर फ्रॉम सप्टेंबर 23rd टू गांधी जयंती? हाऊ मेनी डेज म्हणजे किती दिवस? मग प्रश्न ऐका. हाऊ मेनी डेज आर देअर फ्रॉम सप्टेंबर 23rd टू गांधी जयंती? Gandhi Jayanti is on October 2nd. So September 23rd, 24th, 25th, 26th, 27th, 28th, 29th, 30. September has 30 days. Then October 1st, 2nd, 9 days. 9 days! Yes, Hematai. There are 9 days from September 23rd to Gandhi Jayanti. Very good. Group A, you get 1 more point. Yay! आम्ही जिंकलो. काय राजू, सीमा, गांधी जयंती कधी असते ते आठवत नव्हतं का? नाही हेमाताई. गांधी जयंती is on October 2nd. हे तर माहिती होतं आम्हाला. मग का नाही दिलं पटकन उत्तर? अगं, मला सप्टेंबर मध्ये किती दिवस आहेत हेच आठवत नव्हतं. अरे च्या. मुलांनो, पाठाच्या या भागात नवीन शिकलेले इंग्रजी शब्द आणि वाक्य पुन्हा ऐकायला मिळतील. शिक्षकांनी यांची आपल्या वहीत नोंद केल्यास पाठानंतर सराव करायला सोपं वाटेल. मुलांनो, नीट लक्ष देऊन ऐका हं. नंतर तुम्हालाही असंच बोलायचं आहे. पण आता फक्त ऐका.
What is the date today? Today is May 13th. What was the date yesterday? Yesterday was May 12th. What is the day today? Today is Monday. What was the day yesterday? Yesterday was Sunday. मित्रमैत्रिणींनो, पाठाच्या या भागात मी सांगेन त्याप्रमाणे तुम्ही बोलायचंय. तुमचे टीचर तुम्हाला मदत करतील. जर तुम्ही शाळेत नसाल तरीही माझ्या सूचनांप्रमाणे बोला बरं का. आजचा सराव तुम्ही जोडीजोडीने करायचाय. आत्ताच ऐकलेले प्रश्न एकमेकाला विचारायचे आणि उत्तरं द्यायची. प्रत्येक वेळेला घंटा वाजली की टीचर 2 मुलांना उभं करतील. एकाने इंग्रजीत विचारायचं आजची तारीख काय आहे, दुसऱ्याने उत्तर द्यायचंय. इंग्रजीत पूर्ण वाक्यात आजची तारीख सांगायची. सुरू करा. What is the date today? Today is May 13th. असं बोललात का? पण आजचीच तारीख सांगितली ना? व्हेरी गुड. पुढची 2 जण तयार? आता नीट ऐका. काल कोणता दिवस होता? हे एकाने इंग्रजीत विचारायचं. What was the day yesterday? मग दुसऱ्याने उत्तर देताना वाक्य असं म्हणायचं, Yesterday was Sunday. पण खरा कालचा दिवस सांगायचा हं. सुरू करा. What was the day yesterday? Yesterday was Tuesday. असं बोललात का? व्हेरी गुड. मग पुढचा सराव टीचर घेतील. आजची आणि कालची तारीख आणि वार याबद्दल पुढची 15 मिनिटं इंग्रजीत प्रश्न उत्तरांचा सराव घेतील. आपण भेटूया पुढच्या पाठाच्या वेळी.